श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीला जी पूरक व्यवसाय म्हणून आपण जो बघतो तो दुग्ध व्यवसाय, आणि या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून गावाची आर्थिक समृद्धी बदलण्याची ताकद त्या दुग्ध व्यवसायामध्ये आहे. आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणून आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे. दोन असे आपले अन्नदाते शेतकरी बांधव आहेत ज्यांनी संपूर्ण अर्थव्यवस्था दुग्ध व्यवसायावरती त्याने केलेली आहे, यशस्वीपणे केलेली आहे. अशा या दोन शेतकरी बंधूंची दुग्ध व्यवसाय शेतकरी यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे श्री प्रमोद भगवान ताके, हे BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहेत. आणि त्याचबरोबर श्री बाबासाहेब भाऊसाहेब पवार, हे दोघेही उंदीरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इथले रहिवासी आहेत. आपल्या दोघांचंही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, श्री प्रमोद भगवान ताके हे BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी मध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि स्वतःच्या शेतीबरोबर जवळजवळ 50 गायी त्यांनी त्या ठिकाणी जोपासना केलेली आहे गायींची, आणि त्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर श्री बाबासाहेब भाऊसाहेब पवार यांनी आपल्या शेतीबरोबरच 30 गायी त्यांच्याकडे आहेत, आणि या गायीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण त्यांचं अर्थार्जन त्या ठिकाणी होतं. आईचा आशीर्वाद आणि गायीचा आशीर्वाद असेल तर काही कमी पडत नाही, हे गौरवोद्गार बाबासाहेब भाऊसाहेब पवार यांनी या ठिकाणी काढलेत. आणि आज आपण नक्कीच त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची यशोगाथा, नेमकीच दुग्ध व्यवसायाच्या संदर्भातली त्यांची यशोगाथा, कसा त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे असं त्यांना आपण जाणून घेऊया. सुरुवातीला मी प्रमोद भगवान ताके आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपला हा दुग्ध व्यवसायाकडचा प्रवास आज जर बघितलं तर अनेक तरुण विद्यार्थी असतील किंवा अनेक तरुण असतील तर हे शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे लागताना दिसत आहेत, पण तुम्ही तसं न करता BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी सारखं शिक्षण होऊन सुद्धा दुग्ध व्यवसायाकडे वळला. हा प्रवास कसा सुरू झाला? हा प्रवास सुरू झाला 2013 साली. माझं 2010 ला ॲग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण झालं आणि 2 वर्ष मी मार्केटिंग मध्ये जॉब करायला सुरुवात केली. आणि माझ्या भावाचं 2013 ला वाईन टेक्नॉलॉजी कम्प्लीट झालं. पण मग आता आपल्या बरोबर जे पवार काका आलेले, हे आमचे या दूध धंद्यातले गुरु. माझ्या भावाचा MBA ला नंबर लागलेला होता आणि त्याला MBA ला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण काका बोलले ते करण्यापेक्षा तुम्ही दुग्ध व्यवसायात फार संधी आहे पुढच्या भविष्यात, तुम्ही त्यात काहीतरी करू शकता. मग काकांनी आम्हाला एक जागा बघून दिली, स्टॉल बघितला, आणि एक 3 गाय, वडिलांच्या 2-3 गायी होत्याच पहिल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला आमच्या घरच्यांनी काही विरोध नाही केला की तुम्ही एवढे शिकवले की तुम्ही नोकरीच करा म्हणून. वडिलांचं एकच बोलणं आलं की माझं जे कर्तव्य होतं मी ते आतापर्यंत केलंय, इथून पुढे तुम्हाला काय घडायचं काय नाही ते तुम्ही तुमचं ठरवा, कारण तुम्ही आता शिक्षित झाले. मग आम्ही सुरुवात केली 2013 पासून, एक 3 गायीपासून. मग 3 गायीपासून सुरुवात केली तर सुरुवातीला एक 10-15 लिटर दूध आमचं घेऊन आम्ही श्रीरामपूरला जाऊन बसलो. तर तिथे काय एक 8 दिवस तर आमचं एक 2-2, 3-3 लिटर पण दूध नाही ठेवलं. पण मग पेशन्स फार महत्वाच्या व्यवसायामध्ये, आणि काकांचा तर आदर्श आमच्या समोर होताच, कारण काकांनी सगळं काय केलं होतं ते दुग्ध व्यवसायावरती केलेलं होतं. मग असं करता करता आम्ही 2023 पर्यंत दूध श्रीरामपूरला विकलं. आणि ज्या दिवशी आम्ही स्टॉल बंद केला श्रीरामपूरचा माझा स्वतःचा, कारण काय झालं की मागच्या 10 वर्षात 2013 ते 2023 मध्ये जे काही सगळे आपल्या भौतिक गरजा आहे, घर, गाडी, आणि ज्या काय समजा थोडंफार काय बँक बॅलन्स वगैरे जे काय आपण नोकरीच्या एंडिंग पर्यंत जे 30 वर्ष जॉब करून मिळवलं असतं ते 10 वर्षात पूर्ण कमवून झालं होतं. मग आम्ही एक ठरवलं की आता थोडंसं सॅटिस्फाई लाईफ जगायचं आणि थोडंसं शेतीकडे पण कॉन्सन्ट्रेशन करायचं. पण ते करता करता मग आमचं ब्रीडिंगवरती तर काम झालेलंच होतं ऑलरेडी मागच्या 10 वर्षामध्ये. ब्रीडिंगवरती काम झाल्यामुळं तर आमच्याकडे आता जवळजवळ म्हणजे हायेस्ट माझ्याकडे 42 लिटर पर्यंत गाय तयार झाली आहे मागच्या 10 वर्षात. ती HFची बायपची होती, पण मग 2019 पासून आपण NDDB सिमेंट स्टेशनचे वापरायला लागलो. त्यांचे पण मग बायपचा एक प्रॉब्लेम यायचा आम्हाला की जे काय समजा आपल्याला त्याच्यातले हे पाहिजे असायचे ट्रेड्स, ते सर्व मिळत नव्हते. मग आम्ही ब्रीडिंग करताना थोडंसं जेनेटिकल अभ्यास करून वगैरे मग त्यांचे काहींचे आर्डर स्ट्रक्चर बघायचो, काहींचं CCR बघायचो, काहींचं बघायचो. मग असं करून करून आम्ही मग ब्रीडिंग करत आतापर्यंत 42 लिटर पर्यंत हायस्ट माझ्या गोट्यामध्ये गाय आलेली आहे आता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं, या दुग्ध व्यवसायाने एवढी काही समृद्धी दिली आम्हाला, तर ती अशी दिली आहे की सगळं करून आज मी माझं स्वतःचं म्हणजे 1 कोटी रुपयाचं घर बांधलंय ह्या दुग्ध व्यवसायावरती. म्हणजे लोकांना अक्षरशः वाटेल की ह्या दूध व्यवसायात काहीच नाहीये,
तर भरपूर काही आहे, पण तुमचा करण्याचा दृष्टिकोन, बघण्याचा दृष्टिकोन आणि तुम्ही करता कसं, जे काय तुम्ही तुमच्या एखाद्या जॉबला गेल्यानंतर जे काही एफर्ट्स देतात तेवढे एफर्ट्स जर तुम्ही तुमच्या व्यवसायात दिले तर नक्कीच तुम्हाला नोकरीतून 30 वर्षात जे मिळणार आहे ते तुम्ही 10 वर्षातच कमवू शकता. म्हणजे हे फार मोठं उदाहरण मी माझ्या बाबतीत सांगू शकतो. आता किती काही आहेत आपल्याकडे? आता सगळ्या माझ्याकडे लहान मोठ्या पकडून 50 आहे. त्यामध्ये कोणकोणते ब्रीड आहेत त्याच्यामध्ये? माझ्याकडे बघितलं तर तसं HFच्या 90% आहे आणि एक 10% मी आता JY सुरू केलंय, जर्सी. जर्सी सुरू करण्याचं कारण असं की जर्सीचं जे काय समजा आता हिट ट्रेस वगैरे सहन करणं, आणि जर्सीमध्ये पण आपल्या यांनी NDDB सिमेंट स्टेशननी फार चांगले चांगले बुल आणले, बाहेर इम्पोर्ट केले, काही जर्मनचे केले, काही डेन्मार्कचे केले. त्याच्यामुळे जो जर्सीचा आपल्याकडे याच्या अगोदर जो प्रॉब्लेम होता दूध कमी निघण्याचा किंवा बाकीच्या ट्रेड्सचा, तो आता व्यवस्थित झालाय सगळा. बरोबर. दुग्ध व्यवसाय करत असताना अनेक दुग्ध उत्पादकांना महत्वाचा भेडसावणारा प्रश्न असतो तो म्हणजे AI. आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल किंवा कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन वाढतं असा आपला सुद्धा त्या ठिकाणी अंदाज आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं सिमेंट डोसेसचा वापर केला किंवा कसं नियोजन केलं? आम्ही काय करतो, आम्ही जे PDFA ला पंजाबला जे काही PDFA जे कॉम्पिटिशन होतं तर आम्ही दरवर्षी तिथे जातो फेब्रुवारीमध्ये 4 ते 5 दिवस. लोक पंढरीला जातात, आमची पंढरपूर हे पंजाबचं जे PDFA प्रदर्शन येते कारण आपल्या व्यवसाय रिलेटेड येते, तिथं 4 दिवस गेल्यानंतर आम्ही पूर्ण बघतो. कधी असतं ते फेब्रुवारीमध्ये असतं. हा 1 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान केव्हाही त्यांचा प्लॅन ठरतो आणि त्या याच्यात जातो आम्ही, कारण आमचे तिथं आता काही मित्र झाले पंजाबमध्ये, दरवर्षी जाऊन मग ते आम्हाला डेट्स वगैरे कळवतात किंवा युट्यूबला पण यायला आता सोशल मीडियावरती येतं. मग तिथे गेल्यानंतर आम्ही 4 दिवस हेच बघतो की त्या लोकांचं काय झालंय. पंजाब आपल्यापेक्षा 10 वर्ष पुढे गेलंय, कारण त्या लोकांनी तो जीन्सचा जेनेटिक्सचा अभ्यास केलाय, ब्रीडिंगचा. आणि तिथे गेल्यानंतर 4 दिवस आम्ही हा सगळा अभ्यास करतो. ते लोक खायला काय देतात, ते ब्रीडवर अभ्यास कसा करतात, ती पेडिग्री कशी वाचतात. मग त्याप्रमाणे आम्ही काय केलं, 2022ला आम्ही आमचं स्वतःच कंटेनर विकत घेतलं शेतकरी म्हणून. आणि आम्ही काय, आता आम्हाला माहिती आमच्याकडे जन्माला ज्यावेळेस जी कालवड येते तिला पुढे भरायचं काय, ज्यावेळेस ती AI ला येणार आहे 12-13 महिन्यात, त्यावेळेसचा आमचा प्लॅन आम्ही अगोदरच केलेला असतो. त्याच्यामुळे इनब्रीडिंगचा विषय होत नाही आणि आम्ही हे शाश्वत सांगू शकतो की ही गायीपेक्षा हिची कालवड किती जास्त दूध देते किंवा ही कोणते ट्रेड सुधारवणार आहे. जर समजा एखाद्या गायीची जर कास आपल्याला खाली आलेली असेल आणि तिला दूध जास्त आहे, मग आपल्याला तिची कास सुधारवण्यासाठी आणि तेच दूध आपल्याला पुढे आणखी वाढून पण मिळालं पाहिजे, तर त्यासाठी आम्ही तो अभ्यास करून तसं ब्रीड भरतो. आतापर्यंत किती डोसेस वापरले तुम्ही NDDBचे वगैरे? NDDBचे आतापर्यंत आम्ही कन्व्हेन्शनल मध्ये 25 डोसेस 2019 पासून वापरले. तर त्यामध्ये आम्हाला जवळजवळ म्हणजे 19 डोसेसला हे कन्फर्मेशन मिळालंय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा आपण म्हणतो जो कन्फर्मेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्हाला NDDB मध्ये नाही जाणवला. आणि कालवडी होण्याचा कन्व्हेन्शनललाही पण आम्हाला 19 पैकी 13 कालवडी मिळाली. अगदीच. आणि 2023 नंतर आम्ही सॉर्टेड सिमेंट्सकडे वळालोय. तर त्यापैकी आम्ही जवळजवळ आतापर्यंत 15 सॉर्टेड सिमेंट्स वापरले आणि मला कन्फर्मेशन 13 मिळालंय, फक्त 2च रिपीट झाले. तर म्हणजे जी काय हँडलिंगची जी टेक्नॉलॉजी NDDBची ती चांगली, याच्यावरून लक्ष देतं. आता 1-2% जे नाही मिळाले त्याच्यात माझ्याची काही चुका असू शकतात, समजा गायीची फर्टिलिटी किंवा जो टायमिंग चुकलाय त्याच्यामुळे ते होऊ शकतं. दुग्ध व्यवसाय करत असताना अनेक शेतकरी बांधवांना ही आयडिया नसते की त्यांच्याकडे येणारे प्रॅक्टिसला येणारे जे LSS डॉक्टर असतील किंवा जे ते सांगत असेल अशा पद्धतीनं रेतन AI वगैरे ते डोसेस वापरत असतात. पण आपला एवढा मोठा 50 गायांचा गोठा आहे आणि आपला इतका मोठा ब्रीडिंगचा अनुभव आहे. तुम्हाला ऐकणारे जे शेतकरी बांधव असतील किंवा दुग्ध उत्पादक शेतकरी असेल यांच्यासाठी आपला काय महत्वाचा संदेश असेल? कशा पद्धतीनं कृत्रिम रेतनावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे किंवा कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, जे तुमच्याकडे LSS डॉक्टर लोक येत आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या गाईला आता तुम्हाला तर तुमच्या गायीची हिस्ट्री तर माहीतच नसते शेतकऱ्यांना बरेच, का ती कोणत्या सिमेंट्सची आहे, काय सिमेंट्सची. फक्त इथून पुढे शेतकऱ्यांनी काय करायचं, त्या डॉक्टरने तुमच्या गाईला कोणतं सिमेंट्स वापरलंय त्या डॉक्टरकडून ती कांडी कलेक्ट करून ठेवायची, तिचं रेकॉर्ड एका वहीमध्ये लिहून ठेवायचं आणि ती कांडी एका प्लास्टिक चिकट टेपने चिटकून तिथे ठेवून द्यायची. म्हणजे पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही याल, आता LSS ला तर काय अनुभव नसतो, पण आता काय विषय झाला की
याच्यात तुम्ही गुगलवरती, युट्यूबवरती तुम्ही टाकू शकता त्या बुलची पेडिग्रीला कोणता बुल भरायचा, तुम्हाला ते लगेच समजू शकतं. त्याच्यामुळे मग तुमच्याकडे जर रेकॉर्ड असेल तरच ते तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टर लोकांनी भरल्यानंतर ती कांडी तुम्ही जपून ठेवावी. बरोबर. म्हणजे आहार व्यवस्थापनाबरोबर प्रजनन व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून. आपण आता बोलता बोलता म्हटलात की आपण कन्व्हेन्शनल डोसेस कडून आता डोसेसकडे चालू आहे. काय फरक नेमका जाणवतो किंवा का शेतकरी बांधवांनी याच्याकडे जाणं गरजेचं आहे असं का वाटतं? सॉर्टेड डोसेसचा सगळ्यात प्लस पॉईंट काय की तुम्हाला 99% ही कालवड मिळते आणि कन्व्हेन्शनलचा विषय काय होतो तो ते 50-50% मध्ये असतं. झालं तर तुम्हाला मेल येऊ शकतो किंवा मग फिमेल पण येऊ शकते. आणि मेल आल्यानंतर आपल्याला तर काही उपयोग होत नाही आणि ब्रीडिंगचं काम करायचं आहे. त्याच्यामुळे जेवढ्या जास्त तुम्हाला फिमेल मिळतील त्या फिमेल पण जास्त मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही ब्रीडवर काम कराल तुमच्याकडे लाईन लागते शेतकऱ्यांची की आम्हाला तुमची ही कालवड द्या. आता मी मागच्या 15 दिवसापूर्वीच 2 कालवडी, एक आपल्या 50-356ची आणि एक 50-362ची, म्हणजे त्या जवळजवळ माझ्याकडे 4थ्या जनरेशनच्या होत्या. 25-25 हजार रुपयाला 15 दिवसाच्या विकल्या. 50 हजार रुपयात 2 कालवडी विकल्या. त्यामुळे मग आर्थिक जे काय आपला विषय तो पण सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे कालवडी विक्री व्यवस्थापनातून सुद्धा हे मोठं आर्थिक उलाढाल त्यातनं होऊ शकतो. 100% अगदी. त्याच्यामुळे सॉर्टेड सिमेंटकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाजारामध्ये अजून बरेच असे सिमेंट उपलब्ध असतात. ते सिमेंट आणि तुम्ही वापरलेला तुमचा अनुभव कसा होता किंवा काय तुम्हाला फरक जाणवतो? सगळ्यात महत्त्वाचं आपली जी काही टेक्नॉलॉजी आहे सॉर्टेड करण्याची, बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या सेक्सेल करता, आपली कंपनी जी ती सॉर्टेड करते. एनडीडीबी सेक्सेल केल्यानंतर फक्त काय करतं तेवढा एक जीन्सच उचलून तो बाजूला ठेवला जातो. तसं सॉर्टिंग केल्यानंतर काय होतं की ते सगळे जे काय महत्वाचे ते सगळे ठेवतात जीन्स त्याच्यात. फक्त जो काय मेलचा जो स्पर्म असतो समजा त्याच्यात जे काय कॅरेक्टरिस्टिक असतात तो बाजूला केला जातो. त्याच्यामुळं मग आपले एनडीडीबीचे जे सिमेंट्स आहेत ते वासर सशक्त होऊ शकतात. तेवढा एक प्लस पॉईंट आहे आपल्या. आणि दराच्या बाबतीमध्ये, रेटच्या बाबतीमध्ये? दराच्या बाबतीमध्ये म्हणजे फार मोठी तफावत आहे. आपलं गव्हर्नमेंट पण सबसिडी देत आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काय बाहेरच्या प्रायव्हेट कंपनीला 100% जर लागत असेल तर एनडीडीबीला फक्त 50% पैसे लागतात. म्हणजे आपले पैसे पण वाचत आहे. श्रोतेहो, अगदी याच उद्देशाने एनडीडीबी राहुरी सिमेंट स्टेशनची या ठिकाणी सर्व्हिस स्टेशनची स्थापना झालेली आहे. आणि दुग्ध उत्पादनाच्या माध्यमातून जर आपल्याला आर्थिक उत्क्रांती करायची असेल तर निश्चितपणे प्रमोद भगवान ताके यांनी सांगितलेलं आहे की त्या पद्धतीने सुद्धा आपण एनडीडीबीचं सिमेंट वापरणं की किती फायद्याचं आहे हे त्यांची यशोगाथा आहे. या माध्यमातून आपण एनडीडीबीच्या सिमेंट स्टेशन येथे संपर्क साधून अशा पद्धतीचे डोसेस आपल्या गायांसाठी आपण घेऊ शकता आणि त्यातून आर्टिफिशियल इन्सेमिनेशन्स, कृत्रिम रेतनाच्या दृष्टीनं आपल्या दुग्धोत्पादनात आणि कालवडींच्या मध्ये सॉर्टेड शेक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याचा फायदा आपण. याचबरोबर तुम्ही आता कालवडी मोठ्या प्रमाणामध्ये विकल्यात म्हटल्यात आणि त्याच्यापासून सुद्धा मोठा फायदा झालेला आहे. कालवडीच्या संदर्भात, कालवडी संगोपनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? कालवडी संगोपनाचं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, ज्यावेळेस तुमची गाय डिलिव्हरी होते तर त्यावेळेस तुम्ही पहिल्या 6 तासाच्या आत तिच्या वजनाचे 10% चिक तिला पाजायचा. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्याला असं होतो की ती तिच्या आयुष्यामध्ये इम्युनिटी जी पॉवर आहे, गायीच्या ज्या दुधात सुरुवातीचे जे दूध आहे त्याच्यात जेवढी इम्युनिटी ती कशातच नाहीये. मग ती तिचं ते ह्युमन सिस्टम तिथूनच तयार व्हायला सुरुवात होऊन जाते. मग त्याच्यानंतर तुम्ही 1 ते 3 महिन्यापर्यंत त्यांना काप केजेस करा, काप केजेसमध्ये ठेवा. आणि सगळ्यात आपले शेतकऱ्यांचा जो एक चुकीचा कन्सेप्ट आहे की पहिल्या 3 महिने होईपर्यंत वासराला पाणीच द्यायचं नाही, तर तो फार चुकीचा कन्सेप्ट आहे. तुम्ही पंजाबमध्ये जा किंवा आपल्या महाराष्ट्रात पण चांगले चांगले ब्रीडिंग फार्म आता सुरुवात झाली आहे, तर ते लोक पहिल्या 2-3 दिवसापासूनच पाणी देतात. मी वैयक्तिक पण 3ऱ्या दिवसापासून पाणी देतो. तर त्याचा प्लस पॉईंट असा होतो की ज्यावेळेस वासरू 3 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही पाणी ठेवता आणि आपले बरेचसे शेतकरी काय करतात, वासराला हे पातेल्यात दूध ठेवताय, ते पातेल्यात दूध न ठेवता ते बॉटलनी त्याला दूध पाजलं गेलं पाहिजे. आणि पातेल्यात दूध ठेवल्यानंतर ते पाणी पण आपण त्याच्यातच ठेवतो, त्याच्यामुळे त्याला काय वाटतं की हे दूधच आहे. मग ते दूध असं ओढतं की पाणी असं ओढतं की दूध असल्यासारखं. मग त्याच्यानंतर रक्ताची लघवी होणे, म्हणजे रक्ताची लघवी जी काय होती ती तिच्या बॉडीतला आणि हाडातला फॉस्फरस हा ती डाऊन करते. त्याच्यामुळे कालवड संगोपन हा दुग्ध व्यवसायातला आपण म्हणतो एक पाठीचा कणा आहे. तुम्ही जर तो व्यवस्थित केला तरच तुमची पुढे चांगली गाय, आजची कालवड म्हणजे उद्याची गाय आहे. श्रोतेहो, लागवडीपासून कालवडीकडे हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा मुद्दा असतो. शेत पिकांच्या मध्ये शेताची लागवड करत असताना लागवडीला महत्व दिलं जातं, त्या पद्धतीनं दुग्ध व्यवसायामध्ये कालवडीला जास्त महत्व देणं हेच आपल्याला या ठिकाणी प्रमोद ताके साहेब सांगत आहेत. अतिशय चांगले, एखाद्या व्हेटरनरी डॉक्टरला शोभेल अशा पद्धतीचं ज्ञान या दुग्ध व्यवसायाच्या मधलं श्री प्रमोद भगवान ताके यांनी या ठिकाणी विकसित केलेलं आहे स्वतःच्या माध्यमातून. आणि आज बघता बघता
50 गायींचा गोठा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून. आर्थिक उलाढाल कशा पद्धतीने 50 गायींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाची? आता आमचं टार्गेट काय असतं की दरवर्षी आमच्या गोठ्यातून 15 गायी विकल्या गेल्या पाहिजे. आणि जे काय वर्षभराचं दूध असतं आपलं, त्या वर्षभराच्या दुधावरती आपण गायींचं जे काही समजा डेली शेड्यूल आहे, चारा, व्हॅक्सिनेशन, बाकीचे त्यांचे मिनरल मिक्सचर, खाद्य, हे त्याच्यावर करतो आणि वर्षाला आम्ही 15 गायी विकतो. आणि सरासरी माझी गाय ही 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या दरम्यान विकल्या जाते. आणि माझा तोच नफा असतो ह्या व्यवसायातलं. म्हणजे माझं जे काही भांडवल गुंतवलेलं आहे 50 गायीचं, ते आहे तिथं स्टेबल असतं आणि 15 गायीमधून मला 15 ते 20 लाख रुपये वर्षाला नफा मिळतो. वा, छान. आणि इतकं मोठा तर 50 गायींचा गोठा म्हटल्यानंतर ही सगळी उलाढाल असेल, सगळे या ठिकाणी मजूर असतील, लागत असतील, मग हे सगळं नियोजन किंवा त्यांचा आहार असेल, हे कसं सगळं करतं? तर याच्यामध्ये काय झालंय, तुम्ही मुक्त संचार गोठा ही सगळ्यात मोठ्याचा कन्सेप्ट मी यूज केलाय. आणि मुरघासाचे बंकर बनवले आणि जो वाळलेला चारा असतो, वाळलेल्या चाऱ्याचं हे मी वर्षाचं नियोजन एकाच वेळेस करतो. मोठं शेड बनवलंय, त्याच्यात ठेवतो. आणि मुरघासाचं जे काय, मला वर्षाला जवळजवळ 400 टन मुरघास लागतो. मी 6 महिन्याचे 2 टप्पे केले. एक जो टप्पा आहे तो माझा ऑक्टोबरचा असतो आणि दुसरा टप्पा असतो तो फेब्रुवारी एंडिंग आणि मार्च स्टार्टिंगचा. मी त्या 2 टप्प्यामध्ये त्याचा 200 टनाचं मुरघासाचं नियोजन करतो. आणि माझ्या 50 गायी सांभाळायला फक्त एकच माणूस आहे, विशेष वाटेल साहेब तुम्हाला, एकच माणूस आहे. आणि माझा एक भाऊ आहे जो वाईन टेक्नॉलॉजी झालं, हे दोघंच पूर्ण मॅनेजमेंट करतात. बाकीचे मशिनरीज आहे सगळ्या, मग मिल्किंग मशीन आहे, कुट्टी मशीनचं ते मला गरजच पडत नाही जास्तच. आणि सगळं मॅनेजमेंट. परत अजून एक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पशुखाद्यावरती जास्त खर्च होताना शेतकरी बांधवांचा असा सातत्याने एक प्रश्न असतो, मग हे पशुखाद्याचं कसं करता आपण? पशुखाद्याचं आम्ही काही प्रमाणात काय करतो, आमची मिक्सर काकांकडेच आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस जे मटेरियल स्वस्त होईल आणि फीड फॉर्म्युलेशन बघतच असतो आम्ही कोणत्या सीझनमध्ये. आता याचा विषय असतो की तुम्ही 4 महिन्याचा एक सीझन असतो आपला, तर त्या सीझन वाईज आम्ही ते चेंजेस करत असतो. शक्यतो जर समजा स्वस्त झालं, गहू स्वस्त झाला, मका स्वस्त झाली, तर त्यावेळेस आम्ही त्याचं प्रमाण वाढवतो आणि ते मिक्सिंग करून व्यवस्थित देतो. या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून कालवड विक्रीच्या माध्यमातून मोठं तुमची उलाढाल होत असते, पण दुग्ध विक्री सुद्धा करता आपण? दुग्ध विक्री मी 2023 पर्यंत करायचो. माझा 10 वर्ष स्टॉल होता. पण मग काय झालं की जे काय भौतिक गरजा आपण म्हणतो, अन्न, वस्त्र, निवारा, माझ्या मागच्या 10 वर्षात त्या जवळजवळ पूर्ण झाल्या. आणि कुठंतरी एक समाधानाचं जीवन जगावं, पुढच्या पिढीलाही काहीतरी वेळ देता यावं, या हिशोबाने मी 2 वर्षापासून दूध विक्री बंद केली. डेअरीला देतोय आता, पण तरीही तिथं डेअरीला माझं फॅट आणि SNF जो आहे तो 4.0 फॅट आणि 8.7-8.8च्या SNF खाली नसतो, कारण ब्रीडिंग वरती काम करून पुढे आलो. अगदीच. महाराष्ट्र राज्यानं गायीला गोमाता, राज्यमाता म्हणून दर्जा दिलेला आहे आणि गायीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत तरुणांनो, अनेक तरुण तुम्हाला ऐकत असतील तर या सगळ्या तरुणांना एक महत्वाचा संदेश प्रमोद ताके या ठिकाणी देत आहेत आपल्याला, की गायीच्या माध्यमातून BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी होऊन सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं शास्त्रीय दृष्टिकोनातून अगदी ब्रीडिंग टेक्नॉलॉजी पासून सर्व गायींचं संगोपन करण्यापर्यंत ते सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. ताकेजी आपल्याला ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते ऐकत आहेत. अनेक तरुण तुम्हाला व्यावसायिक ऐकत आहेत. असे तरुण जर दुग्ध व्यवसायामध्ये येऊ घातले असतील तर याच्यासाठी आपला काय मोलाचा संदेश असेल? सगळ्यात महत्वाचं, मुलांनी आपण कोणताही व्यवसाय करण्याच्या अगोदर ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आपण आपल्या जॉबसाठी किंवा याच्यासाठी आपण 15-15, 20-20 वर्ष शिकतो, त्यावेळेस कुठेतरी जॉब मिळतो आपल्याला. आपण काय करतो, आपण एक चूक करतो आपले शेतकरी वर्ग, की आपण दुग्ध व्यवसायात आल्यानंतर ते काय ट्रॅडिशनल पद्धती आपले वडिलांनी केलाय, आजोबांनी केलाय, तसंच आपण करतोय. त्याच्यामुळे आपल्याला जो सक्सेस रेशो आहे तो कमी मिळतो. तर त्यामुळे आपण अगोदर ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग अवेलेबल आहे, बऱ्याचशा संस्था आपल्या विद्यापीठात पण ट्रेनिंग दिल्या जातं. तर मुलांनी येऊन अगोदर त्याचा व्यवसाय आपल्याला जो काय करायचा आहे त्याच्यासाठी एक 6 महिने, 1 वर्षाचं ट्रेनिंग घ्यावं आणि मग व्यवसाय सुरू करावा. अगदी. आणि तुम्ही ट्रेनिंगवरून जर व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला अपयश येणारच नाही, हे मी 100% खात्री देऊन सांगतो. निश्चितच. श्रोते हो, प्रमोद भगवान ताके हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि अतिशय छान, अगदी बोलक्या शब्दामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या दुग्ध व्यवसायाची शेतकरी यशोगाथा या ठिकाणी त्यांनी व्यथित केलेली आहे, सांगितलेली आहे. आणि अतिशय आनंदाने, अगदी कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासपूर्वक त्यांनी सगळ्या तरुणांना सुद्धा आवाहन केले, आपण निश्चितपणे त्यांचा मार्ग आपण चोखाळावा. हीच या ठिकाणी प्रमोद ताके साहेबांच्या मुलाखतीचा आपला ह्या ठिकाणी प्रामाणिक उद्देश आहे. ताकेजी, आपण स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं, त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 90.8 FM फुले कृषी वाहिनी आणि जगभरातल्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद. याचबरोबर श्रोते हो, आपल्याकडे दुसरे आमचे श्रोते आलेले आहेत, बाबासाहेब भाऊसाहेब पवार. आणि अतिशय सुरुवातीला